हॅलो, नमस्कार सर्वांना. मी मनीषा प्रधान, मनीषाज लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आमचा जो योगा क्लास सुरू आहे त्या योगा क्लासला 2 महिने पूर्ण झाले आणि ह्या 2 महिन्यात कोणाकोणाला काय काय अनुभव आले हे प्रत्येकाने आपापले सांगितलेले आहे. तर त्याकरता हा व्हिडिओ केलेला आहे. तर ते त्यांचे सर्वांचे अनुभव ह्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया. थोडा थांबायचं, आकाशाकडे बघायचं. ते पाठीच्या कण्याला व्यायाम मिळतो आणि हृदयाला सुद्धा व्यायाम मिळतो. श्वास सोडत सोडत खाली, दोन्ही हात समोर जेवढे ताणता येईल तेवढे ताणा. शशकासन याला म्हणतात. यापासून सुद्धा आपल्याला भरपूर लाभ मिळतात. यामध्ये आपल्या हृदयाचा सुद्धा व्यायाम होतो. पुन्हा एकदा श्वास घेत घेत वरती थोडं थांबायचं. श्वास सोडत सोडत खाली, हात दोन्ही समोर, डोकं टेकत. विसरा. थोडं घुटण्यावरती उभं होऊया आपण. मनका आपला पाठीचा मनका नेहमी आपला सामोर झुकत असतो. प्रत्येक काम आपल्याला सामोर झुकूनच करावं लागतं. मग आपल्याला मनक्याला मागे सुद्धा झुकवून घ्यायचं असते. मग वृष्टासन करूया आपण. दोन्ही हात कंबरेवरती. श्वास घेत घेत मागे, श्वास सोडत सोडत जायचे ते. पुन्हा एकदा याला अर्धवृष्टासन म्हणतात. पुन्हा श्वास घेत घेत मागे, पूर्ण पाठीचा मणका आपला सामोर जात असतो. श्वास सोडत सोडत जायचे ते. यामध्ये दुसरं आहे आसन, पूर्ण उष्टासन. आता आपण अर्धच केलं. पूर्ण म्हटल्यानंतर उजव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडायची, डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडायची आणि जेवढं मागे झुकता येईल तेवढं झुकायचं. हा प्रकार. चला, विश्राम. सूक्ष्म घ्यायचे सगळे. चला, पायाचे बोट मोडून घ्या. पायाचे बोट मोडून घ्यायचे आहे आपल्याला. मी निरूपा तोडसा. आता मला पुढच्या महिन्यामध्ये वयाची 65 वर्ष पूर्ण होतात. मी योगाला खूप महत्त्व देत असते आधीपासूनच. मधामध्ये माझं थोडंसं विस्कळीत झालं होतं योगाचं. पण आता आपल्या इथे 2 महिन्यापासून योगा सुरू झाला. तर मी योगा सुरू झाला तेव्हापासून 3 दिवस लेट आली. पण मला इतकं याचं म्हणजे फायदे झालेले आहे की खूपच फायदे झाले योगामुळे. म्हणजे मला कदाचित सरांना माहीत असेल, वाई येथील येलोरे डॉक्टर यांचं मला 2019 पासून वातासाठी औषध सुरू होतं. पण ते माझं पूर्णतः बंद झालं. म्हणजे 1 महिन्यामध्ये मी बंद केलं आणि मला एवढा पायाचा आणि वाताचा आणि मणक्याचा खूप त्रास होता. तर ते माझे पाठीचे मणके घसरून आहे, म्हणजे 5ही मणके माझे अंतर गेलेलं आहे. तर मी ते औषध घेतलं तर मला बरं वाटायचं आणि औषध बंद झालं की माझं दुखणं सुरू व्हायचं. पण या 1 महिन्यामध्ये मला एवढा फरक जाणवला की माझं पूर्ण म्हणजे दुखणंच कमी झालं. इतका फायदा. आणि तसं मला ॲसिडिटीचा खूपच त्रास होता. तर माझी ते पूर्ण म्हणजे 1-2 महिन्यामध्ये ॲसिडिटीसुद्धा कमी झालेली आहे. एवढं मला म्हणजे ह्या योगामुळे फायदा झालेला आहे. एकदा टाळ्या वाजवून घ्या. धन्यवाद. बोला ना. पायाला काय वाजवून
2 महिन्यापासून मी या योगा क्लासला येत आहे. मला जे सांध्यामध्ये वेदना व्हायच्या त्या वेदना माझ्या कमी झाल्यात आणि त्याच्यामध्ये लवचिकता निर्माण झाली. दोन्ही पायात दुसरी गोष्ट म्हणजे मनाची एकाग्रता याच्यामुळं वाढलेली दिसते. त्याच्यामुळं मला योगाचा भरपूर फायदा झाला. धन्यवाद काका. आम्ही बाबा 2 महिन्यापासून तर नाही, पण जवळपास 15 दिवस झाले. 15 दिवसात बराचसा आराम आहे आणि माझे हे दोन्ही टोंगळे फारच बसूही नव्हते देत खाली इतका वेळ, पण आज मी पूर्ण या कार्यक्रमापर्यंत बसतो. त्याच्यामुळे आता 15 दिवसात जर एवढे आहे तर आणखी 2 महिन्याचे जे लोकांचे अनुभव आहे त्याने निश्चितच फायदा होईल असं वाटते. 5 धन्यवाद बाबा. 6 7. मी कालिंदी बोबडे. आता आपल्या मला खूप हाताचा त्रास होता, हळदीचा होता. जवळजवळ मी 18 वर्ष झाले व्यायाम करते, पूर्ण योगा करते. मला खूप आराम आहे. मी औषध वगैरे कोणतंच घेत नाही ॲलोपॅथिकचं, 10 आणि मला काही व्याधी होत नाही. आणि झाली तरी आपोआप 4-5 दिवस राहिली की आपोआप कमी होऊन जातात. हाताची व्यायाम. धन्यवाद. जा दोन्ही पायात आणतो थोडं. बोलायचं त्रिकोणासन. त्रिकोणासन घेऊया ना. उजवा हात डाव्या हाताला पायाला, आणि डावा हात मागे डाव्या हाताकडे बघायचा आहे. ताई गंगाथडे ताई. 2 डावा 4 कमरेचे व्यायाम असेल, हाताचे, मानेचे, डोळ्याचे व्यायाम यांनी होऊन जातात पूर्ण. 5 मी हर्षा मेश्राम. 6 मला योगा करायला खूप आवडते, पण सकाळी अंधार खूप असते, भीती वाटते येत. फास्ट खूप वेळा पाहा लागते उजेड निघला की नाही निघला, फास्ट करून घ्या. आणि इकडे येऊन खूप बरं वाटते. धन्यवाद ताई. कसं वाटतं ते सांग. माझ्या पायाला उजव्या खूप त्रास होत होता. मी जेव्हापासून योगाला येते तेव्हापासून मला माझ्या पायाला खूप फायदा आहे. धन्यवाद ताई. हॅलो, विश्राम. मला योगापासून बराचसा फायदा. चला रई लावून घ्या. आम्ही जवळपास 7-8 महिने झाले आम्ही जातो योगाला. ला फास्ट. माझं शरीर वगैरे खूप हलकं हलकं वाटते आणि खूप छान वाटतं, आणि सर्दीचाही त्रास कमी झाला आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. श्वास घेणे सोडणे ही क्रिया चालूच ठेवायची नासिकेतनं. फक्त तोंड बंदच जाईल, फक्त नासिकेतनं श्वास घ्यायचा, सोडायचा. जेवढा हात मागे जाईल तेवढा जाऊ द्या. विश्राम. उखळ उखळ. चल द्या फास्ट. जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट करा. सगळे स्नायू मोकळे होतात, सगळे जॉईंट्स मोकळे होतात आपले. तुम्हाला स्पॉन्डिलोसिसचा त्रास होणार नाही. श्वास सोडणे घेणे ही क्रिया चालूच ठेवायची. यामध्ये सुद्धा आपलं भस्त्रिका प्राणायाम होऊन जाते. विश्राम. दोन्ही या साईडला. चला डमरू वाजून घ्या. मनगटासाठी व्यायाम.
पंजे हलवून घ्या आता. आता आपल्याला हात बाजूला फेकायचे आहे. नाही, गोल गोल फिरवायचे. गोल फिरवून घ्या. त्यालाच उलट. आपण त्रिकोणासन केलं त्यावेळेस आपल्या कमरेची चरबी कमी झाली. आता आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी चक्की आसन घ्यायचं आहे यामध्येच. चला चक्की आसन. यामुळे आपली पोटाची चरबी कमी करण्यासाठी चक्की आसन आपण घेत असतो. श्वास घेत घेत मागे, श्वास सोडत समोर. 1 2 3. पूर्ण पोटाची चरबी कमी करणे. 7 8 9 10. उलट. 1 2 3. जेवढं मागे जाता येईल तेवढं मागे जायचं. ज्यांना कमरेचे त्रास असतील त्यांनी सामोर जास्त झुकायचं नाही. पाठीवरची व्यायाम, पोटाची व्यायाम केली की ते सुद्धा त्रास कमी होऊन जातात. कमरेचे, पाठीचं दुखणं असेल, कमरेचं दुखणं असेल, सगळे व्यायाम आपण इथे घेत असतो योग कक्षामध्ये. संपूर्ण शरीर हलकं ठेवायचं आपल्याला. विश्राम. जेवढे पाय जमिनीला लागते का बघा. मांडी लागण्याचा प्रयत्न करा. लागणार नाही पण हळूहळू प्रयत्न करा पहिल्यांदा. नंतर आपण तिथली आसन, हे भद्रासन म्हणतात याला. या आसनात बसण्याचा प्रयत्न करा. भद्रासन. तिथलीसारखे आपले पंख हलवून घ्या. यांनी गर्भाशयाचे आजार कमी होतात तिथली आसनामुळे. फार चांगलं आसन आहे. मांडीचे आपले स्नायूसुद्धा मोकळे होतात. जेवढं शरीर लवचिक राहील तेवढं चांगलं असते. मग आपल्याला लवचिक शरीर ठेवून जगायचं आहे. जसं वयाच्या 30-35पर्यंत आपलं शरीर बघा लवचिक असते. कुठेही वाकलो, कुठेही फिरलो आपण, काहीही त्रास होत नाही. मग जसं वय वाढेल तसं आपल्याला त्रास चालू होतो. कारण आपल्या शरीरातली हालचाल कमी झाली की आपल्याला त्रास चालू होतो. म्हणून आपल्याला शरीराला हालचाल ठेवायची आहे. विश्राम. डोकं बघा पायाला लागतं का. करा प्रयत्न हळूहळू. यांचं नसून लागे त्याने अंगठा बघा लावा कपाळावरला. अंगठ्यामध्ये आपल्या ऊर्जा असते. ती ऊर्जा आपल्या मेंदूला मिळाली पाहिजे. मग आपण अंगठा इथे लावत असतो कपाळाला. तिथे आपलं काय आज्ञा चक्र आहे. पुन्हा एकदा. विश्राम. चला आता सूक्ष्म व्यायाम घेऊ आपण हाताचे. हे जे योगा क्लास चालू आहे हे शिवनगर यवतमाळ इथे सुरू आहेत आणि पतंजली संस्थेचं निशुल्क योगा क्लास आहेत. इथे कुणीही येऊ शकतं. ह्या व्हिडिओमार्फत जर कोणाला यायचं असेल तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देत आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.